नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका भट, डॉक्टर भट ENTN आय केअर सेंटर नाशिक मधून। आज 11 मार्च, आज वर्ल्ड ग्लॉकोमा वीकचा दुसरा दिवस आहे। आज आपण ग्लॉकोमा विषयी किंवा काचबिंदू विषयी थोडीशी आणखीन माहिती घेऊया। काचबिंदू कोणाला होऊ शकतो? तुम्हाला होऊ शकतो का? काचबिंदू 40+ असलेल्या प्रत्येक व्यक्तीला होण्याची संभावना असते। जर तुम्हाला मधुमेह किंवा डायबिटीज आहे तर तुम्हाला काचबिंदू होण्याची संभावना इतरांपेक्षा 50% जास्त आहे। आणि हे सगळं नसेलही तरीही वय 40 वर्षानंतर काचबिंदू ह्या आजाराची तपासणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे। बीपी किंवा डायबिटीज अशाच पद्धतीचा हा आजार आहे। हा क्रोनिक आजार आहे। जोपर्यंत आपण डॉक्टरकडे जाऊन चेक करत नाही तोपर्यंत हा आजार खूप जास्त वाढल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही। तुमचा जर चष्म्याचा नंबर खूप मोठा आहे, मायनस किंवा प्लस दोघांपैकी कोणत्याही प्रकारचा, तर तुमचा डोळा एकंदरीत थोडासा कमजोर असून तुम्हाला वयोमानाने किंवा फॅमिली हिस्ट्री असल्यामुळे ह्या काचबिंदू होण्याची संभावना आहे। त्यामुळे तुमच्या रेग्युलर आय चेकअप मध्ये चष्म्याच्या नंबरच्या सोबतच आय प्रेशर तपासणी ही देखील निश्चित करून घ्या। धन्यवाद।